नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या एका सुंदर लग्न सोहळ्यासाठी आलेलो आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी थोडी उशिरा पोहोचले, त्यामुळे सुरुवातीचे काही क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपता आले नाहीत. पण पुढचे सुंदर क्षण मी तुमच्यासाठी नक्कीच रेकॉर्ड केले आहे. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही या आनंदाच्या सोहळ्याची सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी वराची म्हणजे नवरदेवाची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली होती. ढोल ताशांचा गजर आणि नातेवाईकांचा आनंद आणि सगळीकडे लग्नाचा उत्साह पाहायला मिळत होता. त्यासोबतच सुंदर अशा प्रकारचे घोडे देखील सजवून आणले होते आणि ते या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे त्यांचं डान्स करत होते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पाहायला भेटतच आहे. घोड्याचा सुंदर असा डान्स सुरू होता आणि हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी सगळ्यांनी एकच गर्दी केली होती. अशा या पारंपरिक मिरवणुकीची मजा काही वेगळीच असते. मिरवणूक झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते सर्वजण एका म्हणजे वेगळाच उत्साह आणि जोश होता सगळ्यांमध्ये. निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता आणि त्यातच म्हणजेच या ठिकाणी रेल्वेचं स्टेशन देखील म्हणजे रेल्वे तुम्हाला पाहायला भेटतच असेल, कारण या ठिकाणाहून एक सुंदर अशा प्रकारची रेल्वे देखील जात आहे. ते मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवलेच आहे. आणि अशा प्रकारे इथे या ठिकाणी आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर या ठिकाणी नवरदेवाचा परण्या चालू होता आणि लग्नाचं प्रमुख आकर्षण तर हेच म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण सर्वजण लग्न हॉलमधून सगळे बाहेर आले होते आणि ह्या सुंदर क्षणाचा हे सर्वजण आनंद घेत होते. आणि या ठिकाणी खूप सारे लोक पाहण्यासाठी एकत्र जमले होते आणि थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्या मेन कार्यक्रमाला म्हणजेच लग्नाची देखील सुंदर असे हे दोघंजण चांगल्या विवाहबंधनामध्ये अडकणार होते. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजूनही खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रदर्शन ते करत होते. आणि त्यातच पाहायचं झालं तर आज काहीसा असा लूक होता आणि आम्ही देखील म्हणजे मला पोचायला त्या ठिकाणी थोडं लेटच झालं, त्यामुळे सुरुवातीचे काही क्षण थोडे मिसच झाले. कारण सप्तपदी होती, हळद होती, पण लग्न थोडंसं लांब होतं त्यामुळे पोचायला उशीरच झाला. आणि या ठिकाणी नवरा नवरीची अशी ग्रँड एंट्रीसुद्धा झालेली होती आणि सर्वजण असे त्यांचे हे कॅमेऱ्यामध्ये त्यांचं शूट करत होते. का म्हणजे तर हा एक अमूल्य असा क्षण असतो, तो आपल्या म्हणजे कॅमेऱ्यामध्ये राहिला तर तो आपल्याला कधीही पाहता येतो आणि त्याचा नंतर आपल्याला ती एक मेमरी म्हणून आपल्यासाठी एक तो क्षण कॅमेऱ्यामध्ये सेव्ह राहतो. चला तर मग थोड्याच वेळामध्ये यांचं मंगलाष्टक वगैरे होऊन हे दोघेजणी विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. चला तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. दोनही कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता आणि सर्वजण ह्या विवाह सोहळ्याचा एकदम मनापासून आनंद घेत होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर मग आजच्या या लग्न सोहळ्यातील काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत आणि या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गावाकडच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच एका मजेशीर आणि हटके अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. चला तर मग भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.